एका राजाच्या दरबारात एक गायक पोचला आणि त्या गायकाची मैफल चालू झाली. गायक सुंदर गात होता, अप्रतिम गात होता. त्याचं गाणं ऐकून राजा प्रचंड आनंदी झाला, खुश झाला आणि आनंदाच्या भरात त्यांनी त्या गायकाला बक्षीस घोषित केलं की 15 लाख तुझ्या खात्यावर जमा करतो. 15 लाख खात्यावर जमा करतो म्हटल्यावर गायकाला आणखी उत्साह आला, आणखी हुरूप आला. तो आणखी चांगलं गायला लागला. गायकाचं गाणं ऐकून राजा पुन्हा प्रसन्न झाला. म्हटला तुला पक्क घर देतो. आता घरही मिळालं. गायकाचा ऊर भरून आला. तो आणखी उत्तम गायला लागला. राजा आणखी खुश झाला. म्हटला तुझ्या मुलाला नोकरी दिली. गायकाला तर भरूनच पावलं. आता आणखी काय हवं. मैफल संपली. गायक घरी गेला. बायकोला म्हणाला आज दरबारात मैफल प्रचंड चांगली झाली. माझं गाणं ऐकून राजा प्रचंड खुश झाला. माझं गाणं ऐकून पहिल्यांदा त्यांनी मला 15 लाख खात्यावर जमा करतो म्हणून सांगितलं. नंतर पक्क घर देतो म्हणून सांगितलं. नंतर आपल्या मुलाला नोकरी देतो म्हणून सांगितलं. बायको म्हटली बरं झालं बाई, आता अच्छे दिन येणार. सगळे आनंदी. पण आठवडा गेला, महिना गेला, वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, 7 वर्ष झाली. ना 15 लाख खात्यावर आले, ना पक्क घर झालं, ना पोरला नोकरी मिळाली. एक दिवस बायको संतापली. नवऱ्याला म्हणाली उठायचं आणि पहिलं राजाकडे जायचं. 15 लाख खात्यावर, पक्क घर आणि नोकरी घ्यायची आणि मग घरात पाय ठेवायचा. आता गायक हा पुढे पर्याय नव्हता. तो राजाकडे गेला. राजाला म्हणाला महाराज 6 वर्षापूर्वी आपल्या दरबारात माझी मैफल झाली होती. माझं गाणं ऐकून आपण प्रचंड खुश झाला. माझ्या खात्यावर 15 लाख जमा करतो म्हटला. नंतर पक्क घर देतो म्हटला. माझ्या मुलाला नोकरी देतो म्हटला. पण महाराज अजून मला काही मिळालं नाही. तसे ते महाराज म्हटले हे बघ, तुझं गाणं ऐकलं की माझे कान खुश व्हायचे आणि माझं बक्षीस ऐकलं की तुझे कान खुश व्हायचे. ह्या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं. गेली 10 वर्ष आमचं तरी काय झालंय. त्यांच्या घोषणा ऐकल्या की आमचे कान खुश आणि आमची मतं मिळाली की ते खुश. या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं. परवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी नागरत्न असं म्हणाल्या की नोटाबंदीमध्ये 98% नोटा परत आल्या. मग काळा पैसा गेला कुठं. काळा पैसा गेला कुठं. नोटाबंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करायचा सर्वोत्तम मार्ग. तुम्ही काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती. काय झालं त्या गॅरंटीचं. तुम्ही प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करतो म्हटला होता. काय झालं त्या गॅरंटीचं. तुम्ही वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देतो म्हटला होता. काय झालं त्या गॅरंटीचं. 2022 पर्यंत तुम्ही पक्की घरं देणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं. इंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं. तुम्ही महागाई कमी करणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं. तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं. तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं. तुम्ही मराठा समाजाला योग्य आरक्षण देणार होता. काय झालं त्या गॅरंटीचं. धनगर समाजाला 1 महिन्यात आरक्षण देतो म्हणून गॅरंटी दिली होती. काय झालं त्या गॅरंटीचं. काय झालं मेक इन इंडियाचं. काय झालं स्मार्ट इंडियाचं. काय झालं स्किल इंडियाचं. काय झालं डिजिटल इंडियाचं. काय झालं स्टार्टअप इंडियाचं. काय झालं आत्मनिर्भर भारताचं. अहो भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या. आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा. 116 उमेदवार बाहेरचे आहेत लोकसभेला तुमचे. महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं तो सुवर्ण काळ होता. परवा सांगलीचा एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाल की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे, कारण महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं. कोरोनाच्या कालखंडामध्ये जर उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावरनं माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती. एकीकडे दुसऱ्या राज्यातनं गंगेतनं प्रेत वाहून जात होती, तर महाराष्ट्र मात्र सुरक्षित आणि सुखरूप होता. हे उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व होतं. त्या भयानक संकटात सुद्धा 80,000 कोटीचं परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आलं. रोजगारामध्ये, उद्योगधंद्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर राहिला. नव्हे तत्कालीन काळात देशात जेवढी सर्वेक्षण झाली त्यात पहिल्या 5 सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवजी ठाकरेंचं नाव राहिलं. मग तुम्हाला उद्धवजी ठाकरे नको का होते. सत्ता आणि मत्ता एवढंच अंतिम ध्येय झालं होतं तुमचं. सत्य, न्याय, विश्वास आणि शिव ही नैतिक मूल्य जर राज्य व्यवस्थेच्या मुळाशी नसतील तर ती राज्य व्यवस्था न राहता तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे.
तुम्हाला गुलाम तयार करायचे होते आणि उद्धवजी ठाकरे त्यातले प्रमुख अडथळा ठरत होते, म्हणून तुम्ही त्यांना मुख्यमंत्री पदावरनं उतरवलं. तुम्ही उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरनं उतरवू शकलात, पण जनतेच्या मनातनं कसे उतरवणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. काय परिस्थिती आहे? शिवसेना फोडली, 40 गद्दार घेतले. आम्हाला वाटलं आता सत्ता मिळाली थांबतील. मग यांनी राष्ट्रवादी फोडली, त्यांचे 40 घेतले. म्हणलं आता तरी थांबतील. मग यांनी काँग्रेसचे आदर्श नेते घेतले. म्हणलं आता तरी थांबतील. मग यांनी मनसे सोबत घेतली. अरे म्हटलं आता तरी बास करतील. त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, आमचे दरवाजे कायम उघडे आहेत. अहो त्याच्यातून भ्रष्टाचारी आत येत आहेत, नाही दरवाजे उघडेच आहेत. अहो बलात्कारी आत येत आहेत, नाही दरवाजे उघडेच आहेत. अहो सगळेच का घेताय? वन नेशन वन टॅक्स या धोरणासारखं त्यांना वन नेशन वन पार्टी बनायचं आहे. या देशात त्यांना दुसरी पार्टीच नको आहे. एक देश एक पक्ष ही भूमिका आहे आणि हीच हुकुमशाहीची सुरुवात आहे, हे पहिलं लक्षात घ्या. वन नेशन वन पार्टी, वन नेशन वन लीडर आणि वन नेशन नो इलेक्शन ही पुढचे टप्पे आहेत त्यांचे. नाहीतर सुरतला काय झालं? भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला. तो काँग्रेसचा उमेदवार म्हणे बेपत्ता आहे. चंदीगडला महापौर पदाच्या निवडणुकीत काय झालं? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं सीसीटीव्ही समोर 6 मतं बाद केली. नशीब सीसीटीव्ही होते. सुप्रीम कोर्टाने या घटनेची दखल घेत त्याचं वर्णन केलं मर्डर ऑफ डेमोक्रेसी, ही लोकशाहीची हत्या आहे. 70 वर्षामध्ये कधी घडलं नव्हतं. संसदेमध्ये एकाच दिवशी 146 खासदारांचं निलंबन केलं गेलं आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हवे ती विधेयकं पास करून गेली. ही कशाची सुरुवात आहे? कुठल्या दिशेनं चाललो आम्ही? आम्ही राजकीय विरोधक काय म्हणून देशात हुकुमशाही येते असं म्हणत नाही. स्वीडन स्थित संस्थेनं परवा एक अहवाल प्रकाशित केला, व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी. त्याच्यामध्ये ते लिहितात, भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना की भारतामध्ये इलेक्ट्रॉल ऑटोक्रॅसी आहे, म्हणजे निर्वाचित एकाधिकारशाही. इथं मोदी सरकार म्हटलं जातं, भारत सरकार नाही. ही एकाधिकारशाही आहे. कुठल्या दिशेला चाललोय आम्ही? ही लोकसभा निवडणूक ठरवेल आम्ही लोकशाहीत राहणार आहोत की हुकुमशाहीत जाणार आहोत. तुमचं मत त्यासाठी महत्वाचं आहे, सगळ्यात गरजेचं. आणखी एक गोष्ट करून ठेवली, मला प्रश्न पडतो कधीतरी. 2014 साली जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑइलचे दर गगनाला भिडले असताना पेट्रोलचा दर होता 66 रुपये आणि आज जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलचे दर आणखी कमी असताना भारतामध्ये पेट्रोल मात्र झालंय 110 रुपये. डिझेल 56 रुपये होतं, त्या 96 रुपये. 35 रुपये लिटर दरानं पेट्रोल देऊ अशी गॅरंटी तुम्ही दिली होती. आज त्याच पेट्रोल पंपावर तुमचे बॅनर झळकतायत, उज्ज्वला गॅस योजना. परवा आमच्या शेजारच्या काकू आल्या, म्हटल्या पूर्वी माझे पाय खूप दुखायचे, मला उठता बसताना प्रचंड त्रास व्हायचा, माझ्या गुडघ्यातून भयानक वेदना निघायच्या. नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं. मग मी त्या योजनेतनं गॅस सिलेंडर घरी आणलं. आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते. ऐंशी कोटी जनतेला तुम्ही रेशनचं मोफत धान्य 5 वर्ष देतो म्हणाला. 5 किलो रेशनचं धान्य शिजवायला 1150 रुपयाचा सिलेंडर घ्यायचा. हे तुमचं सरकार. यांच्या वचन जाहीरनाम्यात काय लिहिलंय? आणि 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. अरे 25 कोटी लोकांना गरिबीतून जर तुम्ही बाहेर काढलं असेल तर मग 80 कोटी लोकांना रेशनचं धान्य पुरवता कसे? आणि 80 कोटी लोक अजूनही या देशातली रेशनच्या धान्यावर जगतात. ही अत्यंत लाजिरवाणी असणारी बाब तुम्ही अभिमानानं जाहिराती करून मिरवता. आम्ही 80 कोटी लोकांना रेशनचं धान्य पुरवतो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संस्थेनं परवा त्यांचा अहवाल प्रकाशित केला आणि त्यात ते असं लिहितात की भारतामध्ये 19% मुलं शून्य अन्न मिळणारी आहेत. म्हणजे 19% म्हणजे 60 लाख मुलांना देशातल्या अन्नच मिळत नाही. आणि हे सांगतात 80 कोटी लोकांना आम्ही रेशनचं धान्य देतो. तुम्ही जीएसटी लावला, वन नेशन वन टॅक्स होताना मग 5%, 10%, 18%, 28% हा काय प्रकार आहे? निव्वळ मार्च महिन्याचं जीएसटीचं उत्पन्न किती झालंय माहितीये? 1.78 लाख करोड. नुसतं मार्च महिन्याचं 1.78 लाख कोटी, म्हणजे उत्पन्न चौपट 5 पटीनं वाढलंय देशाचं. 2014 साली देशावर कर्ज होतं 55 लाख कोटी.
आज 2024 साली देशावर कर्ज आहे 205 लाख कोटी. कुणाला वाटत असेल माझ्या डोक्यावर कर्ज नाही, मोदी सरकारने करून ठेवलंय 1.5 लाखाचं कर्ज तुमच्या डोक्यावर. म्हणजे 10 वर्षात 150 लाख कोटीचं कर्ज याने उचललं. म्हणजे जीएसटीतनं उत्पन्न चौपट झालंय, 150 लाख कोटीचं कर्ज उचललंय. हे पैसे गेले कुठं? शिक्षण मोफत झालं, आरोग्य सुविधा मोफत मिळत आहेत, तुमच्या खात्यावर काय 15 लाख जमा झालेत, उद्योग वाढलेत, कंपन्या नव्या आल्यात, प्रकल्प उभा राहिलेत. मग हे पैसे कुठे जात आहेत? कधीतरी आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा. आज परिस्थिती काय आहे? जगणं महाग होत चाललंय इथल्या प्रत्येकाच. कुठला घटक सुखी आहे? परवा एका चौकात एक तरुण उभा राहून मोठमोठ्यानं बोलत होता, हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारनं महागाई वाढवली, या सरकारनं बेरोजगारी वाढवली, हे सरकार उपयोगाचं नाही. बघता बघता त्याच्याभोवती गर्दी जमा झाली. तोपर्यंत पोलीस आले. पोलिसांनी त्या तरुणाला उचललं आणि पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला नेल्यावर त्या तरुणानं विचारलं, मला इथं का धरून आणलंय? तसं ते इन्स्पेक्टर म्हटले, तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला धरून आणलंय. तसं तू तरुण म्हणला, अहो मी आपल्या सरकारच्या नाही, पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. तसे ते इन्स्पेक्टर म्हटले, तू काय आम्हाला वेडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार उपयोगाचं नाही ते? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी वाढवली ते? अहो परवा 2ऱ्या टप्प्याचं मतदान झालं नांदेडच्या